तर मंडळी कशी आहात सगळी? तुमच्या सगळ्याचा स्वागत असा सुबल्याचा चेडू या चॅनलवरती. आज आपण ठरवलं जरा भुर्र भुर्र जाऊया. 2 दिवस सुट्टी असा. तर म्हटलं या सुट्टीचो फायदो करून घेऊया. बऱ्यापैकी विचार करून खय जायचा, काय जायचा असा विचार करून आपला अचानक ठरलेला असा काय आधी प्लॅनिंग वगैरे केलेलं नव्हतं. दुपारी ठरवलं आणि संध्याकाळी गाडीत बसून निघालो. तर 2-2.5 तासाचा प्रवास हा खंय चालला या तुमका पुढे कळतच. तोपर्यंत आमचो ह्यो पूर्ण व्लॉग बघा आणि कळत मधी स्ट्रॅटेजी काय असा आमच्यासोबत काय झाला अगदी मरता मरता आम्ही कशी वाचला तर हे नक्की बघा पूर्ण व्लॉग. बऱ्यापैकी आपण पल्ला गाठलेला असा आपण बघू शकता. सूर्य अगदी मावळतीस इल्लो असा आणि वातावरण किती छान असा झालेला असा. खूप गडबडीचे दिवस असतात नेहमीचं काम ह्या त्या त्याच्यातून हा फार वेळ कमी भेटता असो फिरासो. तर जेव्हा पण भेटतात तेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत निघा. अचानक प्लॅन करा कारण ठरवलेले प्लॅन कधी होत नसतात. अशा प्रकारे बघू शकतास फार आपण मध्ये पोचला असावं आणि अर्धा रस्ता आपण पार केलेला असा. हे जवळपास आता 7 वाजत इले असत. हवेत गारवो जाणवता आणि अंधार पडत इलेलो असा. तर बघू शकतास आपला प्रवास कसा चालला. अवतार हे आहे मुत्री कंपनी थंडी चालू झाली आहे. चला स्वेटर घालूया. तर अशा प्रकारे आम्ही अद्विकला स्वेटर घातलेलं असं कारण खरंच बऱ्यापैकी थंड वारं जाणवत होतो. अगदी आमची कोळंबी होतीली होती आणि हे जरा थांबलेला शुशी करायला जरा पाणी बिणी पियाला. प्रवास करून फारच क्षीण आला होता तर मग थोडा रेस्ट केला. रेस्ट म्हणजे पाय जरासे मोकळे केला आणि परत बघू शकतास प्रवासाक सुरुवात झालेली असा. आता हे बऱ्यापैकी काळोख असा आणि आपल्या भारताचा झेंडू बघू शकतास. ही जागा खायची आहे तुमका जर आठवणीत असाल ओळखीत असाल तर कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हे 4 माकड कोण असत तो रुपेश कांबळे तुमका सांगेल. यो रुपेश, यो श्याम, बाळा, रोहित. छान आहे ना हे सगळं. तर अशा प्रकारे आपण इलाव रायगड जिल्ह्यात आणि आपण चालला आता माथेरानला. हे बघू शकतास आम्ही अर्ध्या प्रकारे आपलं पल्लो गाठलेलो असा म्हणजे ह्यो घाट गाठलेलो असा. जुमापट्टीच्या हैसर येऊन आमका समजत नव्हता खंय जाऊचा. तर मी माझ्या मित्राक फोन केले बरं हैसर येताना जरा काळजी घेवा कारण की हे नेटवर्कचं थोडं इश्यू असा आणि सोबत येत असाल तर कॅशसुद्धा घेऊन यावा कारण की जसं जसं तुम्ही वर जाशाल तसं तसं नेटवर्क भेटत नाही कॅश नसता त्यामुळे ऑनलाईन पेमेंट होत नाही. बरं हैसर आमका भरपूर मोठो घाट चढूच होतो आणि हैसर जवळपास 8:30 पावणे 9 झाले होते आणि प्रॉब्लेम असा होतो की अंधार भरपूर झालो होतो आणि आमची जी हेडलाईट होती ती पुढचा जास्त काही दिसत नव्हता त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येत होतो आणि अद्विक पण फार घाबरले होतो कारण त्याच्यासाठी पहिलो गाडीवरचा अनुभव होतो. एवढा लांबचा प्रवास होतो आणि तो पण रात्रीचो आपण करतो त्याच्यामुळे तो थोडंसं घाबरलो होतो आणि आमका सांगत होतो की पप्पा मम्मी बस झाला आता आपण पार्टी जाऊया. पण आता पार्टी जाण्याचं शक्यच नाही कारण की आपण एवढा पुढे इला असावं आणि आता बस थोड्यासाठी माघार कशात घ्यायची आणि आमचा प्रवास असंच हसत खेळत मजा मस्ती करत चाललेलो होतो. आणि बघू शकतास एकदम भारी असो एक्सपिरियन्स असा. पुढे जी वळणा वगैरे असं थंय एकदम थ्रिलिंग असो अनुभव येत होतो. तो तुम्ही सुद्धा जावा बघा मजा करा आणि जाताना घाटात जाताना व्यवस्थित गाडी चालवा. तुमची जर गाडी गेअरवरची असेल तर अशा घाटावर पहिल्या गेअरवरती गाडी चालवा. आमची नॉन गेअरची गाडी होती आणि बघू शकतास तरीसुद्धा अगदी व्यवस्थित गाडी चालवून सुद्धा आमचा पुढे ॲक्सिडेंट झाला. आता कसा झाला काय झाला तर तुम्ही बघाच कारण की आपण फार अर्ध्यापर्यंत इलेला असाव आणि हैसून माघार पण घेऊ शकत नव्हता. अंधार होते गाडी पुढून येत होते मागून येत होते आणि अशा वेळी कन्फ्युजन होता कारण की वळणं असत ना एका वळणावर समजतच नाही काय करूचा काय नाही. आता मग काय नाही अशा प्रकारे आपण इला असावं आणि हैसर थोडंसं पुढे जाऊन आपल्यासोबत गोंधळ झालेलो असा. काहीच नाही झालंय हळू का सेम टर्न आहे सेम ना? सेम सेम
सेम टर्न आहे ना खाली बघ. ओके हां ठीक आहे, काही नाही झालंय. पाठी जा. मी खाली उतरू का? नको, हा मी नको. उतरली आहे. अरे थोडं कशाला? पुढे- अरे मी पूर्ण खाली आलेली म्हणून. हा. पुढे जातो, तिकडे जा. हा, बस बस. सेम खाली खाली कर खाली कर. सेम टर्न आहे तिकडे वरचा. हा मला जरा हे घेऊ दे. रायडर्स घरासाठी वाचलो पण ना. नाही तर आपण ढंग ए, ए, कुछ काय? नाही असं बोलणे का. अरे कोण पडलं नसतं. चला सेम तर अशा प्रकारे आपण खरंच मरता मरता वाचला. म्हणजे जरासाठी आपल्या एक म्हणतात ना, एक पाऊल फक्त गाडी जर पुढे असती तर आपण डायरेक्ट खाली गेला असता, अगदी खोलवर खाली गेला असता आणि आमची हाडासुद्धा भेटली नसती. पण काय नाही, आमका हे एक खरोसुद्धा इलो नाही एकदम व्यवस्थित गाडी चालवल्यामुळे. आणि हां थोडासा असा होता कधी कधी, पण तुम्ही पण प्रिकॉशन्स घेवा, व्यवस्थित गाडी चालवा. आणि अशा प्रकारे आपण पुढचा घाट चढत इलेला असा. अधिक घाबरलो होतो. याच्या आधीसुद्धा आम्ही घाटावरचे खूप असे ट्रॅव्हल केलेले असतात, त्यामुळे माझ्या नवऱ्याचा एक्सपिरियन्स असा. पण अद्विकसाठीचो ह्यो अनुभव नवीन होतो. त्यांना पहिल्यांदा घाटात 2 व्हीलरनी प्रवास केलेलो होतो, त्यामुळे तो थोडंसं घाबरलो होतो. पण आम्ही त्याला पुढे धीर गेला असा. आणि खरंच हे आता आपण आपल्या खजय पोचूचा असा थंय इलेला असावं. तर बघू पुढे काय काय होता, काय काय केला आम्ही, हे किती दिवस होता. आणि जर व्हिडिओ लांब झाली असेल तर मी तुमका सेकंड पार्ट पण याचो दाखवीन, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि तुम्ही जर एक 1 डे ट्रिपसाठी येत असाल तर नक्की हैसर यावा, विजिट करा. हैसर काय काय असं तर मी तुमका नंतरच्या व्हिडिओत तुमका बघू भेटतच. तर अशा प्रकारे आपला प्रवास झालेला असा. आपण ऑलमोस्ट घाट पूर्ण केलेलो असा. आणि आता फक्त 10-15 मिनटाचा प्रवास असा. आणि त्याच्यानंतर आपलं हे प्रवास घाटातलो रात्रीचा प्रवास संपूर्णपणे एकदम थ्रिलिंग असं होतो. खूप मज्जा येईल आमका. आणि खरंच इतको अंधार होतो ना, काहीच दिसत नव्हता, तरीसुद्धा आम्ही इलेला असा. बरं ह्यो घाटाचो अनुभव दिवसाचो कसो असता तो सुद्धा मी तुमका दाखवीन, त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि असेच तुम्हीसुद्धा मज्जा करा. तर फायनली मंडळी आपण माथेरानमध्ये पोचलो. आणि आता तुम्ही बघू शकता हैसर माथेरानमध्ये येऊसाठी तुमका एंट्री तिकीट काढूचा लागता. लहान मुलांचं 25 रुपये तिकीट असा आणि मोठ्या माणसांचा प्रत्येकी 50 रुपये तिकीट असा. अशा प्रकारे आम्ही 125 रुपयाचा तिकीट काढून पुढे निघाला असा. आणि बघू शकता फायनली आम्ही माथेरानमध्ये पोचला बाबा. हैसर तुमका ई रिक्षा किंवा घोडेसवारी करूची लागत, कारण की ह्या जरासा वरती डोंगरावर असल्यामुळे लोक मोस्टली प्रिफर करतात ई रिक्षा किंवा घोडे. तर अशा प्रकारे जर तुम्ही ई रिक्षा करत असाल तर प्लीज तुमच्याकडे कॅश ठेवा, कारण वरती जसं जसं तुम्ही जाता तसा तसा नेटवर्कचा इश्यू जास्त प्रमाणात जाणवता. आमच्यासोबतसुद्धा असंच झालं होतं. माझा जीपे चालत नव्हता आणि अक्षरशः चिल्लर शोधून या काकांका 105 रुपये द्यायचे लागले. ई रिक्षासुद्धा तुमका जर करूचे असतात तर स्वस्तातच असं 105 रुपये वगैरे असतात ते लोक घेतात. तर अशा प्रकारे आपण फायनली पोचला असा. ह्या त्यांचा बाजारपेठ असा. छोटे मोठे वस्तू तुमका भेटतात. त्याच प्रकारे खेळणी वगैरे लहान पोरांची वगैरे असं छोटीशी जत्रा टाईप वाटतं. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या रूममध्ये पोचलो आहे. हैसर आम्ही 2 बेडरूमचो असं एक रूम बुक केला होता, AC रूम. आणि काय नाही रात्रीपुरता हैसर आपण निवास करणार आहोत. त्याच्यानंतर बघू सकाळी काय काय होता आणि पुढे काय काय केलं. पोट पूजा लागलेली म्हणून हे सचिन रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलेला. 120 रुपयाची फक्त थाळी आणि अप्रतिम टेस्ट, पोटभर जेवण. म्हणजे 4 चपाती, भात, चिकनचा रस्सा आणि चिकनचा रस्सा एक नंबर. मी तुमका टेस्ट करून दाखवते.
एक नंबर भारी असं चिकन रस्सा होता. जर तुम्ही इलास तर ह्या सचिन रेस्टॉरंट असा ह्या साधी खानावळ असा एक नंबर भारी चव असा, नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर पेटपूजा झाल्यानंतर मी आणि अद्विक आम्ही हैसर मस्त असे गेम खेळलेले असतात. हे गेम जर तुम्ही मुंबईत फिनिक्स मॉलमध्ये वगैरे जाल तर हैसर भेटतात. ते आपण मुंबईत पण खेळतो, पण थैसर खेळण्यात एक वेगळी मजा होती आणि जास्त महागडे पण नव्हते. 50 रुपये प्रत्येकी तिकीट होता. त्यामुळे मी आणि अद्विक आम्ही दोघांनी भरपूर एन्जॉय केलेला असा. तुम्ही मागे बघू शकताच, माझ्या मागे ना अशी मसाजची मशीन्स वगैरे होते. तर लोकांका ज्यांका मसाज करूचा असा ते लोक हैसर मस्तपैकी मसाज करून घेऊ शकतं. आणि अशा प्रकारे हा फुग्याचो गेम तुम्ही कधी लहानपणी जत्रेत खेळलेलाच काय हो? आम्ही तर भरपूर खेळायचे आणि हैसर लकीली तो गेम होतो आणि अद्विकला तर मजा येईल. अद्विककडून काय फुगे फुटले नाही, पण मी 2 फुगे फुटले आणि त्याच्या बदले त्या दादान माका एक पर्क चॉकलेट दिलेला असा. अशा प्रकारे आम्ही मस्त पूर्ण दिवस पूर्ण ती रात्र अगदी 12 वाजेपर्यंत मस्त मज्जा केला आणि आमच्या रूमवरती गेला. सर अद्विक तुला कसं वाटतंय? आज मला चांगलं वाटते. चांगलं वाटते, मजा आली तुला? हां, काय काय केलीस तू सांग. नाश्ता खायलो चिकन चांगलं होतं, तुला आवडलं चिकन? आणि चिकनचं मटण. तू माझा बलूनच्या वेळी फोटो काढ ना, व्हिडिओ नाही व्यवस्थित काढलास पण. तर मग मला येतच नाही व्हिडिओ काढायला. चल झुट्टा. येत नाही येत. मग अजून काय बोलणार तू, लोकांना काय सांगणार? बोल. लाजतोस तू. नाही हशी येते ते. कशाला हसू येते? तुला मज्जा आली? हा तुला आवडलं अच्छा सगळं? तुला रोज रोज यायला पाहिजे. मम्मी सोबत येणार की पप्पा सोबत येणार? मम्मी आणि पप्पा. चला आता वाजले 12, झोपूया आता, है ना? आणि ते रात्रीचं रायडिंग कसं होतं ना बकरी घाटातून, आपण पडलोच असतो, है ना? भाई डेंजर होतं. तुम्ही सुद्धा येत असाल तर व्यवस्थित बघून या, कारण की इकडचे घाट लय वाकडे तिकडे बाबा डेंजर होते. आमची गाडी पडता पडता वाचली, म्हणजे एकदम खालीच जाणं होतं. एका सेकंदासाठी चुकलो आपण. परमेश्वर सोबत होता बाबा. तर चला मंडळी, आता रुपेशसुद्धा झोपलो, आपण पण झोपूया मस्तपैकी. आणि उद्या दाखवते तुमका काय काय आम्ही केला, नवीन काय काय गोष्टी बघितल्या होती. तर भेटू लवकरच. चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा शुभल्याचा चेडू. मी तुमच्यासाठी असेच नवनवीन भन्नाट ट्रॅव्हल व्लॉग, फूड व्लॉग, लाईफस्टाईल व्लॉग घेऊन येईन. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत बाय बाय.